आज तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या देवपूजेचा व्लॉग, मी कशी देवपूजा करते। आणि आज होता गुरुवार, एकादशी। सुंदर दारामध्ये रांगोळी काढलेली एकादशी आहे म्हणून ना गोपदमची रांगोळी काढलेली सुंदर। कशी काढते ती एकदा शेअर करते मी। मस्तपैकी रांगोळी काढून झाल्यावर ना इथे बघू शकता देवघर असं झालेलं। आणि आज साफसफाई करायची होती। श्री स्वामी समर्थ, सर्वांना नमस्कार। तर चला करूया देवघर क्लिनिंग। मी इथे देवघर वगैरे क्लीन केलेलं सगळं स्वच्छ। थोडक्यामध्ये ब्लॉग शेअर करायचा असतो ना, त्यामुळे मी थोडक्यातच तुम्हाला दाखवते। मस्तपैकी सफेद आसन अंथरून घेतलं, त्याच्यावर सगळ्या देवांच्या मूर्त्यांना आंघोळ घातली आणि मग त्यांना बसवलं। आणि इथे ना हे नवीन वस्त्र मी शिवलेले तुम्हाला दाखवले, तेच आता देवांना घालते। एकादशी होती, कृष्ण बाप्पाची सुंदर वस्त्र वगैरे घालून पूजा केली। त्यानंतर स्वामींना सुद्धा नटवलं सजवलं, माझ्या शंभूला सुद्धा नटवलं सजवलं, छान शॉल वगैरे घातली। आणि ही नर्मदेश्वर मूर्ती आहे, नर्मदेवरनं दादा गेलेलं परिक्रमा करायला ना, त्यांनी मला आणलेली। तर तिची सेवा मी अशा प्रकारे करते। आणि छान स्वामींना चंदनाचा टिळा वगैरे लावला, सगळ्या देवांना चंदनाचा टिळा लावते। स्वामींना मी फोटो आहे ना, तर अशा प्रकारे मला आवडतं तशी त्यांची सजावट करते। आणि आज स्पेशल गुरुवारी तर जास्त असतं आणि इतर सणवार असल्यावर सुद्धा माझं असतं। तर सगळ्या देवांना चंदन हळद कुंकू वगैरे लावून घेतलं, फुलं वाहते। आज एकादशी आहे, मेन म्हणजे तुळस वगैरे वाहून घेते। त्यानंतर बेल व्हायला देवाला। आणि हा धूप स्टिक मी तुमच्याबरोबर शेअर केले, बघितला नसेल ब्लॉग बघून घ्या, मस्त सुगंध येतं त्याचा। त्यानंतर ही वेणी बनवली। नेक्स्ट ब्लॉगमध्ये हार आणि वेणी मी दाखवते, कारण का ह्या ब्लॉगमध्ये मोठा होईल ना म्हणून नाही दाखवली। वेणी वगैरे फुलं स्वच्छ धुतली, देवाला वाहून घेतली। अगोदर ना आज देवपूजा करून घेतली, त्यानंतर हार वगैरे बनवले। आणि माझा सकाळचा सगळा वेळ इथेच सगळा जातो देवापुढे, जेव्हा काही सणवार असतो किंवा गुरुवार असतो। स्वामींना सुद्धा मस्त हार बनवला। ही सगळी फुलं वगैरे वाहून झाल्यावर अशा प्रकारे काही माझे देव आणि देवघर दिसतं, तर हे मनाला फार आवडतं। त्यानंतर ही माझी गोमाता, हिची सुद्धा छान अशी पूजा केली। शॉल बघा गोमातेच्या अंगावर किती सुंदर दिसतं। तर एक एक छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या आपण ना केल्या ना का आपल्या मनाला समाधान आणि आनंद मिळतं। आणि जगणं हे आनंदासाठी असतं। दररोज ना दुसऱ्यांचा विचार करून जगण्यापेक्षा स्वतःचा विचार करून ज्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतात ना, ते घेऊन जगा, छान वाटेल, प्रयत्न करून बघा। आणि त्यानंतर आईला ना तिळगुळ बनवायला वेळच मिळाला नाही, तर तिने किती दिवस ठेवलेलं, त्यानंतर माझ्याकडे पाठवून दिलं, मम्मी बनवून दिले तिला आज तिळगुळ। त्यानंतर रात्री ना हे बाहेर गेलेले, तिकडनं आले तर श्री आल्याना सोडतच नव्हता। आणि ब्लॉग इथपर्यंतच आहे। चला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। लाडू भारी झाले, बाय।